Hello, this is the My Artifact episode number 718. आजची तारीख आहे 20 फरवरी 2017. आता वाजले करीब रात्रीचे 8:45. येस, इतक्यात मी काफी रोमॅन्टिक मूवी बघून राहिलो आहे. या काल संध्याकाळपासून तर खूप जास्त. वाय? कारण I don't know, it just feels really nice and really great, and find out the culture about the Americans' relationship. What do they think about themselves? आज का सांगण्याला काय, आज काय सकाळी उठलो, ड्युटीवर गेलो, संध्याकाळी वापस आलो आणि देन पिक्चर बघितले. सांगण्याला काही खास आहे नाही. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे. आय ऑलवेज हॅव अ रिअली स्पेशल ड्रीम. खूप दिवसापासून नाही का हे एक ड्रीम आहे माझं. म्हणजे हे ड्रीम असं नाही का मला खूप सारे पैसे भेटले किंवा मी खूप जास्त सक्सेसफुल झालो. हे एक असं ड्रीम आहे जे पॉसिबल होऊ शकते. या हे असं ड्रीम नाही का जे एकदम इम्पॉसिबल. नो नो नो, इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली नॅचरल ड्रीम. आणि याच्यामध्ये खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आहे राव. कुठून सुरुवात करू मी? दरवाजापासून. या इथे बसतो. ओके, काय आहे की एक ड्रीम माझ्या नेहमी मनात येते. कोणत्या ड्रीम ते? जर स्नेहा थोडं जास्तच जर स्नेहा इज म्हणजे जे काही फ्रेंड आहे, जी काही माझी फ्रेंड राहील, मोर दॅन अ फ्रेंड, लेस दॅन अ गर्लफ्रेंड, जस्ट लाईक अ बेस्ट फ्रेंड, किंवा आय हॅव समथिंग फिलिंग्स फॉर हर. सो एक प्रकारे नाही का माझ्या डोक्यामध्ये एक स्वप्न आहे. आमचा प्लॅन बनेल का जर मी ॲज अ कन्सिडर करतो का स्नेहाच आहे ती कॅरेक्टर. तर ती नागपूरमध्ये राहते राईट नाऊ. आणि नंतर एक प्रकारे असं सांगतो का हे सिच्युएशन झालेली आहे. मी नाही का ऑल जे ड्रीम आहे ना ते जस्ट लाईक झालेलं आहे अशा प्रकारे कन्सिडर करून त्याला मी इलॉबरेट करण्याचा प्रयत्न करतो. सो या साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत जे की अजूनपर्यंत झालेलं नाही. सो या साऱ्या गोष्टी झालेल्या आहे आणि आता मी तुम्हाला सांगत आहे. सो इट जस्ट मेक्स मी फील्स लाईक्स टू गुड टू टेल्स रिअली नाईस. सो ओके, ठीक आहे. शनिवारचा दिवस होता. काय झालं होतं की आम्ही करीब गुरुवारी खूप जास्त चॅटिंग करत होतो. गुरुवार, शुक्रवार म्हणजे जसं ड्युटीवरून आलं ना, वायफाय सुरू केला की इथे डाउनलोडिंग सुरू राहील. मी व्हॉट्सॲपवर स्नेहासोबत खूप चॅट करत होतो. बोललो नाही, ओनली टेक्स्ट, ओनली व्हॉट्सॲप. मग मी तिला म्हणलं की या शनिवारी फ्री आहे का म्हणलं. सो शी से म्हणे या, म्हणजे ती पण जॉब करत आहे. सो या मी पण फ्री आहे म्हणे. सॅटर्डेला कसं माझी 3-4 वाजता मला सुट्टी होती म्हणे. सो त्याला फ्री. ती नागपूरमध्ये रूम करून राहते एका तिच्या रूममेट सोबत. तर तिला असं म्हणलं की मी तिला असं म्हणलं की हे बघ का मी नाही का करीब महिनाभर झाला मी मटण नाही खाल्लं आणि मला एक प्रकार तुझं मटण खायचं आहे. बट मला मटण बनवता येत नाही, चिकन बनवता येत नाही. सो कुड यू हेल्प मी टू मेक धिस मटन. आणि शी सेज ओके ठीक आहे.
येतो म्हणे शनिवारी. अँड हे सगळं आमचं नाही का चॅटिंग वगैरे व्हॉट्सॲपवरच झाली. आय डोंट नो म्हणजे रिअल आहे का काय, आय डोंट नो. शुक्रवारी जेव्हा मी ड्युटी करून जेव्हा मी घरी आलो तेव्हा पण माझ्या डोक्यामध्ये हे गोष्टी खूप जास्त फिरून राहिल्या होत्या. कधी येऊन राहिली का नाही येऊन राहिली का, इट जस्ट लाईक अ व्हॉट्सॲप डिच. सो एक वेळा मी कॉल केला कन्फर्म करण्याला का येते का नाही बा. सो कॉल केला, तिने उचलला आणि म्हणलं तिला की येते का म्हणलं. सो हॅज टू बी अ ग्रेट टाईम. मग ती म्हणे की समजा जर आपला संध्याकाळचा प्लॅन आहे तर मी रात्री कुठे थांबी म्हणे, कारण खापरखेड्यावरून नागपूरला थोडा वेळच लागून जाईल म्हणे. आपलं मटण बनला तर जास्त वेळ लागून जाईल. तर मी जस्ट एक प्रकारे एक सिच्युएशन दिली, म्हणजे हे बघ ॲग्री असेल तर ठीक, नाही तर पोस्टपोन. तिला असं म्हणलं, लिसन संध्याकाळी ये, आपण मटण बनवू, वॉट एव्हर इट हॅपन्स, वॉट एव्हर इट, तू संध्याकाळी इथेच खापरखेड्याला राहा आणि रविवारी असं निघून जा. आणि आय प्रॉमिस यू असं काहीही होणार नाही. वी जस्ट डेटेड, आपण फक्त 3 महिन्यापासून डेट करत आहे आणि आय डोंट थिंक याच्या पुढे अजून काही झालं नाही पाहिजे. सो मी जस्ट तुला एक प्रकारे गॅरंटी देतो का असं काही पण होणार जे तू विचार करत आहे आणि त्या विचाराने तू बॉदर करत आहे. जर तुला वाटत असेल का इट विल बी हॅपन्ड ऑर इट विल बी समथिंग लाईक दॅट, सो आय शुड पोस्टपोन. या बट मला असं वाटते का मला या मित्रासोबत या फ्रेंडसोबत मला तुझ्यासोबत एक स्पेशल टाइम स्पेंड करायचा. नॉट दॅट काइंड ऑफ स्पेशल टाइम, इट जस्ट लाईक अ बिंग. ती म्हणे सांगतो म्हणे एक प्रकारे थोडंसं मला थोडं विचार करायला टाइम दे म्हणे. ओके ठीक आहे. मग मी काय केलं का मग संध्याकाळी मी 7 वाजताच फोन लावला होता आणि त्याच्यानंतर मग मला वाटलं का आता हे काही येत नाही आणि आपला प्लॅन कम्प्लिटली पोस्टपोन झाला. सो दॅट्स इट. आता काही पिक्चर पाहत बसलो, एक हॉलिवूडचा कोणता पिक्चर पाहिलो, डॉक्टर स्ट्रेंज पिक्चर पाहिला मी. आणि जस्ट क्लायमॅक्स होत, कारण पिक्चर एवढा क्लासिकमध्ये रोलमध्ये आला आणि त्याच्यामध्ये कॉल आला स्नेहाचा. पॉज दाबला, फोन उचलला, म्हणलं हां तर काय डिसाईड झालं म्हटलं. सो ती म्हणे ओके ठीक आहे येतो म्हणे, 1 नाईट स्टे करू म्हणे आणि त्यांना रविवारी येऊन जाऊ म्हणे. मी इतका जास्त खुश झालो ना, कम्प्लिटली हॅपी, एवढा खुश झालो का बहुतच जास्त. आणि माइट बी ती पण खूप जास्त खुश होत होती. आय डोंट नो तिने डिसिजन कसं घेतलं का घेतलं, आय डोंट नो, बट शी इज ऑल्सो हॅपी अँड आय एम व्हेरी हॅपी जेव्हा तिने असं म्हणलं. आणि येतो म्हणे, आणि ज्या दिवशी ती येतो म्हणे तो दिवस होता शुक्रवार. तर मग मी म्हणलं ओके तर किती वाजता येतो म्हणे. ती म्हणे मी 5 वाजता येतो म्हणे खापरखेड्याला, 5 वाजता वगैरे 5:30 वाजता वगैरे येतो म्हणे. ओके ठीक आहे. नंतर काय झालं की मी बहुत जास्त खुश होतो. मग ते पिक्चर बघितला, डब्बा आणला, डब्बा खाल्ला आणि कंटिन्युअस मी उद्या काय करीन, ते येईन तर उद्या काय करीन, कशा प्रकारे बहुत जास्त मी विचार केला होता की वी शुड प्रॉब्ली गेट ड्रंक, एक प्रकारे अल्कोहोल घेऊ. तेव्हा माझ्यापाशी JBLचा स्पीकर पण घेतला होता मी. आणि या दिवसाला एक प्रकारे मेमोरेबल बनवण्याचा प्रयत्न करू. नॉट दॅट काइंड ऑफ डे, म्हणजे अशा प्रकारचा नाही का ती नाईटवर आली अँड देन वी हुकअप, दॅट्स डेफिनेटली नॉट. एक प्रकारे तिच्यामध्ये माझ्याबद्दल काही फिलिंग आहे, माझ्या मनामध्ये पण तिच्याबद्दल काही फिलिंग्स आहे. या साऱ्या फिलिंग्स एक प्रकारे एक्सप्रेस करण्यासाठी हा टाईम आहे. दॅट्स ऑल. फिजिकल होण्याचं
ना माझं मन होतं ना तिचं मन होतं. शनिवार, ज्या दिवसाची मी खूप दिवसापासून वाट पाहून राहिलो तो दिवस आला. सकाळी उठलो, आय जस्ट फील रिअली एक्साइटेड. म्हणजे इतका जास्त एक्साइटेड होतो ना का, अशी एक्साइटमेंट कधीच मी फील नाही केली, कधीच नाही. किंवा लग्नात जात असन, किंवा मित्रासोबत जात असन, किंवा मला मोबाईल भेटत असन, किंवा माझ्या फ्लिपकार्टवरून कोणतं ऑर्डर येत असेल, त्याच्याही पेक्षा ही एक्साइटमेंट इट्स काइंड ऑफ लाईक 10 times. इतकी जास्त एक्साइटमेंट होती. त्याला कसं करायचं. शनिवारी कसं आहे की मी 12 वाजता ड्युटी करून आल्यानंतर थँक गॉड का मामाजी त्या दिवशी अब्सेंट होते. तर मी पूर्ण घर साफ केलं. 12 वाजता आल्याबरोबर क्विक फटाफट कामाला लागलो. घर साफ केलं, फरशी पुसली, सगळं पुसपास केलं. मी हार्डली नाही का घरी असल्यावर फक्त झाडून टाकतो आणि फरशी पुसतो. फरशी ही खूप क्वचितच, बट फरशी. त्याच्यानंतर टॉयलेट साफ केलं, बाथरूम साफ केलं. ते पण बाथरूम साफ केलं जे बाथरूम मी कधी वापरत नाही, ते पण बाथरूम साफ केलं. पूर्ण क्लीन नेटकं वगैरे सगळं केलं. नंतर दुपारी जेवलो आणि त्याला ड्युटीला गेलो आणि 4 वाजता वापस आलो. आल्यानंतर मी कम्प्लीट रेडी, फुल रेडी, आंघोळ वगैरे करून सगळं रेडी. नंतर तिचा फोन आला, ती म्हणे पोहोचली म्हणे खापरखेड्याला. गेलो, तिला पिकअप केलं आणि आलो इथे. सो आपल्याला मटण बनवायचं आहे. सो कोण कशाचे प्रकारे आपल्याला इन्ग्रेडियंट्स लागेल. तर मग मी तिला विचारलं, तर मग ती म्हणे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल मटण लागते, त्याच्यानंतर मसाले, त्याच्यानंतर तिने जे काय सांगितलं ते. फर्स्ट ऑफ ऑल कशी गॅस आहे का म्हणे. हो गॅस, ओके ठीक आहे, चेक. ज्या साऱ्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या, जो तिखट, मीठ, मसाले, मटण, पोळीसाठी आटा आणि तांदूळ, या साऱ्या गोष्टी अवेलेबल आहे पाहिजे का. सो ठीक आहे. तर मी पहिल्या तयारीच होतो. ती थोडीशी वॉशआउट झाली, थोडंसं तीन चेहरा वगैरे धुतला. मार्केटमध्ये गेलो आम्ही. मटण किती घ्यायचं, तर ठरवलं की 1 पाव. ती म्हणे मी खूप जास्त मटण खात नाही, सो आय एम रिअली टेस्टेड. सो अर्धा किलो आम्ही मटण घेतलं. बट मी असं म्हणलं, राव बघ आपलं नाश नाही गेलं पाहिजे, कारण उद्या मामाजी येईन आणि दे सेज व्हॉट हॅपन. सो असं नाही झालं पाहिजे का आपण खूप सारं बनवलं ना आपण खाऊ शकलो नाही. सो ती म्हणे ठीक आहे, किती घेतो म्हणे. म्हणलं 1.25 घेऊन घ्या, कारण हे बघ तिला असं म्हणलं का छोटी गोष्ट खूप चांगली लागते. सो घे मला एक छोटी गोष्ट. ती पण ॲग्री झाली. लिस्टमध्ये आम्हाला जे जे पाहिजे ते मसाले, मटण, आटा, त्याच्यानंतर तांदूळ, बासमती तांदूळ घेतला होता आम्ही. या साऱ्या गोष्टी इन्ग्रेडियंट्स घ्यायच्या वेळेस पण खूप जास्त मजा. पैसे द्यायच्या वेळेस मी पैसे काढत होतो, हे घ्या पैसे. बरं माझ्यापाशी मी ऑलरेडी नाही का ATM मध्ये गेलो होतो, सगळे पैसे काढून आणले होते इवन. बट चिल्लर पण काढून आणले होते 100-100चे. बट आता कसं किनाऱ्या दुकानमध्ये 100ची चिल्लर राहत नाही हार्डली. म्हणजे बाजारामध्ये हार्डली 20-30 रुपयाचा भाजीपाला वगैरे होते, त्याच्यामध्ये का 100 रुपये चिल्लर देणार आहे. तर तिनेच जास्त पैसे काढले तिच्या पर्समधून. मी प्लीज 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 हे तू पैसे ठेव बाजूला, आणि मी दिलो. बट ती म्हणे तिच्यापाशी आहे म्हणे, ती द्या, तिला द्या म्हणे. राव म्हणजे प्लॅन माझा, मला करायचं होतं आणि पैसे तिचे जाऊन राहिले. आणि ती म्हणे अरे यार काहीच जमत ना म्हणे, सारखेच तर पैसे आहे म्हणे. ठीक आहे, ओके ठीक आहे. आमची करीब खरेदी 7 वाजता वगैरे झाली. 7 वाजता खरेदी झाल्यानंतर कसं की ती सलवार घालून होती आणि शी इज लुक रिअली ब्युटिफुल. व्हाईट कलर आणि त्याच्यामध्ये स्काय ब्ल्यू कलरचा तो सलवार होता. इथपर्यंत ते कॉलर होती. शी इज लुक लाईक रिअली प्रिटी. अँड मला नाही का जे सलवारवर ज्या मुली राहतात ना, त्या मुली खूप चांगल्या दिसतात. मला तरी खूप चांगल्या दिसतात. आणि बस तिच्याचकडं पाऊस आडत होतं. म्हणजे
एव्हरी डे. म्हणजे आम्ही जसं घरी आलो किचनमध्येच म्हणजे इथे गाणे लावले JBL स्पीकरमध्ये आणि आम्ही त्या किचनमध्ये आम्ही खूप बोलून राहिलो आणि मटण साफसूफ करणं, आटा बुनणं, तांदूळ धुणे वगैरे वगैरे. मी पण हेल्प करत जाऊ, ती पण हेल्प करत होती. आम्ही दोघा जणांनी मिळून आम्ही ते बनवलं. हे बा सांगण्यासाठी नाही का, इट जस्ट लाईक 2 सेकंदमध्ये मी खतम करून टाकलं का आम्ही बनवून घेतलं. बट बनवण्याच्या वेळेस नाही का आम्हाला जी मजा आली ना, म्हणजे सोबत कन्व्हर्सेशन करताना, शी इज ऑल्सो एन्जॉईंग, आय एम ऑल्सो एन्जॉईंग. आणि याच्यामध्ये नाही का आम्ही खूप बोललो कॉलेज लाईफबद्दल, स्कूल. तिला हे पण सांगितलं होतं की जेव्हा तू प्रणयसोबत एक प्रकारे हे झालं होतं तेव्हा आमची एक प्रकारे प्रणयची माझी एक प्रकारे बॅट होती का तू हे होणार नाही का, बट जस्ट हॅपन्ड. आणि शी म्हणे नक्की खरं तुम्ही दोघांनी शरत लावली होती मला पटवण्यासाठी. या आणि मी म्हणलो होतं की तू पडणार नाही आणि तू पडून गेली. म्हणजे एक प्रकारे का असं कॉन्व्हर्सेशन काइंड ऑफ लाईक अ रिअली फनी आणि खूप चांगल्याने आम्ही बोललो. इवन फॅमिली आणि ची फॅमिली बद्दल थोडेसे माझ्या पण फॅमिलीबद्दल बोललो. असं काही नाही, जस्ट लिटल बिट बट बोलण्यामध्ये आणि याच्यामध्ये बहुत मजा आली. त्याच्यानंतर काय झालं की आम्ही पूर्ण स्वयंपाक वगैरे बनवला. बहुत भूक लागली होती, 9:30 वाजले होते आम्हाला बनवण्यासाठी, बहुत वेळ लागला. आणि आम्ही बोलूनच राहिलो. भात एकदम शिजू काळा करून टाकला तरी लक्षात नाही नंतर, पण तो भात टेस्टी झाला. त्याच्यामध्ये आम्ही ते हिरवे दाणे पण टाकले होते. इट जस्ट फील्स रिअली गुड. 9:30 वाजले, 9:45 वाजले आणि 9:45 वाजता आम्ही बसलो. मी इथे बसलो, स्नेहा इथे बसली. मटण भात आणि पोळी. आम्ही करीब 10 पोळ्या बनवल्या, थोडासा भात आणि भाजी. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं की आम्ही बसून होतो, मी सगळी अरेंजमेंट केली, इथं पूर्ण आणलं, ताटं वगैरे आणले, पाणी वगैरे आणलं. ती गेली आतमध्ये पर्स मधून आढळून आणि ती जस्ट एक वाईनची बॉटल घेऊन आली. म्हणजे मी असं म्हणलं बाई व्हॉट यू डुईंग. म्हणजे मग ती म्हणे कशाला आणलं दारूची बॉटल, म्हणजे एक प्रकारे प्रोटेक्शन घेण्यासाठी असं म्हणलं. म्हणे का मी कधी दारू पिली नाही म्हणे, आणि पिली आहे मित्रासोबत पिली आहे, बट मी कधी दारू पिली नाही म्हणे. आणि एक प्रकारे हा ऑकेजन आहे आणि मला एक प्रकारे आज प्यायची आहे म्हणे दारू म्हणे पास. म्हणजे तिने आतापर्यंत सांगितलंच नाही, 9:30 9:45 वाजेपर्यंत तिने सांगितलंच नाही का तिने दारू आणली म्हणून. आणि जस्ट आम्ही जेवायला बसलो तिने दारूची बॉटल काढली, दारू आणि स्प्राईट. अबे तू घेते का म्हणे दारू म्हणजे तिने अगोदर नाही का इंटेन्शन दिले होते, तू घेते का म्हणे दारू म्हणे. हो ठीक आहे, म्हणजे काइंड ऑफ लाईक ऑकेजन मित्रासोबत बस. त्याच्यानंतर असं एक प्रकारे इंटेन्शन दिले, बट मला कळलं नाही. बट जेव्हा तिने बॉटल काढली, मॅजिक मुवमेंट मॅजिक मुवमेंट नाही, बकाडीची करीब छोटीशी काढली. ठीक आहे. आणि कोका कोला आणि इट्स अ ब्लॅक रम. आणि आम्ही बसलो, पॅक बनवला. पहिले म्हणलं आपण जेवण करू म्हणलं, बरं झालं आम्ही जास्त जेवण नाही जास्त बनवलं. तर पहिले आम्ही पॅक बनवला, एक पॅक बनवला. तुला उलटी वगैरे झाली तर हे बघ इथे बेसिंग आहे, आणि असं काही झालं तर मी सांभाळणार आहे म्हणलं. सो मी जास्त अल्कोहोल घेणार नाही म्हणे. अरे छेड म्हणे काय तू दारू पित नाही म्हणे. एक म्हणजे काय बकाडीचा पॅक खूप जास्त खतरनाक आहे, बहुत जास्त. ॲक्च्युली इट्स अ ब्लॅक रम आणि इट्स अ रिअली टाईट आणि रिअली हेवी ड्रिंक आहे ते. तर मी एक पॅक घेतला
आणि काइंड ऑफ लाईक डोकं असं गरम झालं, डोकंच एकदम घुमायला लागलं. कारण भाऊ बकाडी आहे ते साला एक्सपिरियन्स केलं. यार वडिलांचा फोन आला रे. सुरू आहे का रेकॉर्डिंग? या रेकॉर्डिंग तर सुरू आहे, बट उचलतो मी नंतर. या सुरू आहे रेकॉर्डिंग. हा, तर मला असं म्हणायचं होतं, 20 मिनिट झाले रेकॉर्डिंग सुरू आहे. हा, हे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तर काय झालं की तिने बकाडी आणला, एक पॅक बनवला, आम्ही एक पॅक घेतला आणि ते एक पॅक घेतल्यानंतर झाला डोकं झुमायला लागलं. रिसेंटली नाही का मी दारू बहुत कमी पिऊन राहिलो. लास्ट वेळेस न्यू इयरच्या वेळेस मी घेतला होता आणि नंतर ताईच्या मेहंदीच्या दिवशी घेतला होता, तोही फक्त एक पॅक घेतला होता आणि तोही RC. त्याच्यानंतर हा हेवी पॅक घेतला होता, डोकंच खराब झालं. आणि ती म्हणे अरे झालं म्हणे एका पॅक मध्येच तू ठुल्लू झालं म्हणे. मी का बोलू काही समजून नाही राहिलं. मी असं प्रिटेंड करू का? नाही, आय एम गुड, आय एम रिअली कॉन्शियस, बट आय एम नॉट कॉन्शियस. आणि मी ऍक्च्युली तिला दाखवण्याचा पण प्रयत्न करून राहिलो होतो का हे खूप हेवी आहे. तिने 2 पॅक घेतले आणि तिला काहीच चढून नाही राहिली. माझ्या एकाच पॅक मध्ये डोकं घुमून राहिलं. अरे मेरे बाप, असं डोकं घुमून राहिलं. आणि मी घेणार होतो ऍक्च्युली, बट विचार केला राव, समजा मी दारू घेईन, तिला नाही हँडल झाली, बट मला हँडल नाही होत ना भाऊ. मी उलटी करून टाकतो ना भडकन. लास्ट टाइम न्यू इयरला आपण दारू घेतली होती, किती भयानक दारू घेतली आपण. आणि दारू हार्डली 4-5 पॅक नंतर डोकं घुमायला लागलं, मी उलटी केली राव. आणि समजा जर मी आता उलटी केली तर काय होईल? सो आय जस्ट लाईक डुईंग रिअली प्रिटेंड. म्हणजे काय की पॅक आम्ही सोबत बनवायचा, तर तिथे 2 पॅक झाले, तिसरा पॅकला आम्ही सोबत घेतला, तर तिचा तिसरा पॅक, माझा दुसरा पॅक. तर मी कसं केलं की घेऊनच टाकली. घेतली दारू घेतली. थँक गॉड का लवकर खतम झाली. थोडीशीच बॉटल आणली होती. 3 पॅक मध्ये बॉटल खतम झाली. 3, 6, 7, 8 पॅक मध्ये. तर मी किती 3 पॅक घेतले आणि तिने 5 पॅक घेतले. सो शी इज कम्प्लिटली ड्रंक. आणि तिच्या बोलण्यावरून पण अरे यार तुला समजत नाही का रे, नजन तसं. शी इज कम्प्लिटली ड्रंक. मी पण थोडंसं डोकं हालून राहिलो होतो, बट मी कॉन्शियस मध्ये होतो आणि मी कंट्रोलमध्ये घेतले. मी 3च पॅक घेतले होते, तिने 5 पॅक घेतले होते. सो मी कंट्रोलमध्ये होतो. तर काय झालं की डोकं बहुत घुमून राहिलं होतं. जेवण केलं आम्ही. जेवण केल्यानंतर ती म्हणे मला नाचायचं आहे म्हणे. मला माझी नेहमीपासून एक इच्छा आहे म्हणे, मला दारू पिऊन नाचायचं आहे म्हणे. आपला जेबेल भडकवला, जास्त आवाज नाही केला, हलकाच आवाज केला. मस्त डीजेची गाणी लावलेलं, आम्ही दोघंच जण नाचून राहिलो पागल्यासारखं. डन 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 चिकडी 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 चिक. पहिले नाही का डीजेचे गाणी वाजवले, करीब 11:15 वाजले. आम्ही डीजेचे गाणे वाजवले. त्याच्यात दोघही जण थकलो. आणि शी जस्ट एवढी ड्रंक होती का शी टाइम टू टाइम हग मी म्हणजे अशी अंगावर पडत होती. मी तिला असं कंट्रोलमध्ये करत होतो, बट शी फॉल. मग ती म्हणे प्लीज एक काही रोमॅन्टिक गाणे वगैरे लावून प्लीज, मला सिम्पल मध्ये नाचू दे म्हणे, तुझ्यासोबत नाचू दे म्हणे. तेव्हा अशी भयानक फिलिंग्स आली होती. तेव्हा मी गाणं लावलं होतं, कहीं तो होगी वो दुनिया जहां तू मेरे साथ है.
जहां मैं जहां तू और जहां बस तेरे मेरे जज्बात है. हे गाणं लावलं आणि इट जस्ट फ्लो मध्ये आलो रे आम्ही दोघे जण. कहीं तो म्हणजे शी इज कम्प्लिटली फॉल ऑन मी, म्हणजे कम्प्लिटली माझ्यावर डिपेंड होती. म्हणजे तिने तिचे पाय माझ्या टोवर ठेवले होते, दोन्ही टोवर. कम्प्लिटली तिची बॉडी माझ्या बॉडी सोबत लिंकअप होती. मी तिला पकडून होतो काळ्याच्यापासून आणि जस्ट हात समोर केला आणि जस्ट सिम्पल मध्ये असं करून राहिलो. आणि ते गाणं एवढं रोमॅन्टिक होतं राव. आणि आम्ही ते डान्स केला. कहीं तो ते 3 मिनिट, ते 3.5 मिनिटाचं गाणं इतकं माहोल होतं ना. रिपीट केलं, पुन्हा रिपीट केलं. आम्ही ते गाणं 4 वेळा रिपीट करून नाचलो. ते कहीं तो अरे मेरे बाप. आणि सांगतो इट्स जस्ट रिअली 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 ब्युटिफुल एक्सपिरियन्स ऑफ माय लाईफ. म्हणजे कोणी असं म्हणते ना का लव्ह एक प्रकारे फालतू आहे, याच्यात काही विश्वास नको ठेवू, सगळेजणांचे हाल होऊन जातात इथे तिथे. बट एक वेळा राव एक्सपिरियन्स कर, इट जस्ट फेल really alive. Yeah, it's really alive. आणि याच्यापेक्षा 10 times फिलिंग्स होती त्या गाण्याच्या वेळेस. जस्ट रिअली गुड, रिअली गुड. आम्ही डान्स केला आणि ह्याच्यामध्येच करीब 12 वाजले आणि आम्ही दोघही जण बहुत जास्त थकलो होतो. प्लस दारू तिने उलटी नाही केली, थँक गॉड. मी पण उलटी नाही केली, थँक गॉड. एकदम खूप जास्त अल्कोहोलिक ड्रंक नाही झालो मी, बट ती झाली होती, त्यामुळे मी तिला कंट्रोलमध्ये केलं. त्याच्यानंतर ठरवलं होतं का शी इज कम्प्लिटली ड्रंक. सो तिला म्हणलं की तू इथे झोपून जा. म्हणजे तिसाठी मी इथे गादी टाकली, तिला इथे बसवलं खुर्चीवर, तिसाठी ते गादी टाकली. मी पण गादी म्हणजे तिची एक गादी इथे टाकली, माझी एक गादी इथे टाकली. थोडस दूर होतो, दोघांसाठी 2 गाद्या टाकल्या सेपरेट. कीप डिस्टन्स, डोंट हॅपन एनिथिंग बिकॉज आय एम ऑल्सो ड्रंक अँड शी इज मोर दॅन ड्रंक. सो बेटर आहे आपण थोडस हे घेऊ. सो तिच्यासाठी पण गादी टाकली, तिच्यासाठी पण गादी टाकली. बट ती म्हणे का मला झोपायचं नाही म्हणे, मला एखादी पिक्चर पाहायचं म्हणे. तू कोणता पिक्चर पाहते? म्हणलं एखादी, म्हणजे माझ्या डोक्यात असं आलं आपण रोमॅन्टिक मूवी पाहू बा. सो मी जानी तू या जानीना पिक्चर बघितला, कारण ते गाणं माझ्या डोक्यामध्ये खूप वाजून राहिलं होतं. रात्री करीब 11:15 वाजता. तर नाही म्हणे भूताचा पिक्चर पाहू म्हणे. आणि भूताचा पिक्चर पाहू म्हणे, माझी एवढी फाटली राव. कारण विचार कर, भूताचा पिक्चर आणि रात्री, अरे मेरे बाप. कारण माझ्यापाशी प्रोजेक्टर तर होताच, JBL स्पीकर पण होता. साला कसं करायचं राव. ठीक आहे पाहून घेऊ म्हणलं. ती एवढी ड्रंक झाली, बट तिची बॉडी तिला कंट्रोलमध्ये होती राव, या थोडी बहुत कंट्रोलमध्ये होती. दिवसभर मी काम करून आणि त्याच्यानंतर दारू पिऊन तर माणूस एवढा एक्झॉस्टेड होऊन जातो ना, तर बिलकुल जाऊ राहू शकत नाही. बट मी तिच्यासाठी जागा होतो आणि ती एवढी दारू पिऊन सुद्धा ती एवढी अलाइव्ह होती का साला कशाप्रमाणे एक्सप्रेस करू काही कळूनच नाही राहिलं. सो रात्री आम्ही पिक्चर बघितला, ब्लायर विच, भूताचा पिक्चर.
आणि या पिक्चरमध्ये माझी इतकी फाटली ना रे मेरे बाप, बहुत जास्त फाटली. आम्ही इथे नाही बसलो, चेअरवर नाही बसलो, जस्ट लाईक मी इथे चेअरवर बसून आहे. नो नो नो, आम्ही खाली गाद्या टाकलेलाच होता, प्रोजेक्टर लावलं होतं, प्रोजेक्टर सुरू होता वॉकन JBL. आम्ही इथे बसून होतो या राईट हिअर खाली, दोघही जण अंगावर शॉल घेतली. मी बहुत भिवून राहिलो होतो, त्यावेळी मी तिच्या मागे बसून होतो आणि तिच्या हातात पकडून होतो अशा प्रकारे. आणि जसंही स्केरी सीन लागला दाबत होतो, बट तिला काहीच फील नाही होत होतं. आय डोंट थिंक, मला वाटतं की ती एन्जॉय करत होती या साऱ्या गोष्टी. मी एकदम तिला हात दाबून राहिलो होतो. आणि तू म्हणे तू एवढा भीते का रे म्हणे भूताळ पिक्चरला. वेल या, कोणाकोणाची प्रॉब्लेम असते भूताळ्या पिक्चरसाठी, सो आय हॅव अ प्रॉब्लेम आणि मी ॲक्सेप्ट करतो यार. सो त्या दिवशी भूताचा पिक्चर पाहिला, माझी तेवढी फाटली राह. बट एक प्रकारे सुकून होता का ती माझ्या सोबत आहे. बट समटाईम्स नाही का तिचे लंबे हेअर एक प्रकारे भीती लायकच वाटेल राव एकदम. त्यामुळे तिचे हेअर मागे करत जाऊन तिच्या चेहऱ्याकडेच पाहत जाऊ आणि इट फील्स रिअली नाईस. रात्रीचे 2:30 वाजले. 2:30 वाजल्यानंतर कम्प्लिटली एक्झॉस्ट, पिक्चर खतम झाला. बंद केलं, लॅपटॉपही बंद नाही केला, तर सुरू ठेवून दिला. आणि त्याच्यानंतर आम्ही एकाच बेडवर झोपलो, या इथेच, इवन टच, हँड टू हँड सोबत झोपलो. बट असं काहीच नाही झालं. आणि होल नाईट म्हणजे मी असं झोपून, ती जस्ट खांद्यावर हिचं डोकं आणि माझा हात तिच्या डोक्यावरच्या खाली, म्हणजे जस्ट लाईक तिने माझा हात एकदम तकिया भरून टाकला होता. आणि तर काय झालं की आम्ही जस्ट इथे बसलो, झोपलो. नंतर 3-4 वाजले, पिक्चर खतम झाला, लाईट बंद केली मी आणि जस्ट झोपलो. तर लाईट बंद केली, उठलो आणि थोडा दूर झोपलो. बट ती म्हणे, ती जवळ आली, प्लीज मला जवळ झोप म्हणे थोडा वेळ तरी. आणि सो मी तिच्या जवळ झोपलो आणि मग ती म्हणे असं आपल्यामध्ये काही होणार नाही, सो काही टेन्शन नको घेऊ म्हणे. सो शी इज अ ड्रंक. सो मला वाटलं का आय डोंट नो का होईन. बट आपण 3rd बेसवर जायचं नाही, इवन 2nd बेसवर पण जायचं नाही. व्हॉट 2nd बेस 3rd बेस का म्हणून राहिलो मी. एक रिप्रोडक्शन करण्यासाठी एक प्रकारे काही बेस आहे, काही लेवल आहे. लेवल म्हणजे त्याला मी बेस म्हणतो. बेस 1 म्हणजे काय, किसिंग. सो आमचा बेस 1 झाला. या म्हणजे रात्री कसं की तो भूताचा पिक्चर पाहिला, आम्ही खूप स्कॅरी होतो. बट थोडंसं दूर होतो तिच्या, बट ती जवळ आली, सोबत झोप म्हणे. आम्ही सोबत झोपलो. आणि आय डोंट नो, बट जेव्हा झोपलो तेव्हा मी इथे आणि शी जस्ट लाईक हिअर, म्हणजे हार्डली 4-5 इंच इन फ्रंट ऑफ मी. आणि देन शी like happened. And that kiss was a really good, really nice. आम्ही ते किसच केलं, बाकी समोर गेलो नाही. मी तिला म्हणलं की प्लीज तू दारू पिऊ नये, आपण कंट्रोल आला पाहिजे. सो शी सेज ओके म्हणलं आणि बस किस केली, म्हणजे किस केला आम्ही दोघांनी. अँड देन वी फॉल अस्लीप. आम्ही झोपलो, दोघही जण झोपलो, पीसफुली झोपलो. आणि अशा प्रकारची झोप मला आयुष्यामध्ये कधी नाही लागली. अशा प्रकारची झोप म्हणजे वी डिडंट इवन टच समथिंग ऑर डुईंग समथिंग, असं काहीच झालं नाही.
इवन मी तिच्या छातीपर्यंत पण गेलो नाही आणि ती पण माझ्या कमरेच्या खाली गेली नाही. मी पण असं काही गेलो नाही. जस्ट लाईक स्लीपिंग विथ इच अदर अँड देअर इज नथिंग. या जस्ट लाईक तुमची लहानपणी आई कशी तुमच्या सोबत झोपते, बस सिम्पली आम्ही दोघं जण झोपत होतो. आणि जस्ट इट्स रिअली नाईस स्लीप. या आणि त्या दिवशी मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. या कारण तो मोमेंट इतका माहोल होता ना की त्या आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्यापेक्षा तो मोमेंटमध्ये लिव्ह इन करण्याचा माझा खूप जास्त ट्राय सुरू होता. सो या आणि काइंड ऑफ लाईक अ रिअली ग्रेट थिंग. मग काय नाही, सकाळी आम्ही 9 वाजता उठलो. 9 वाजता ती पण कॉन्शियसमध्ये, मी पण कॉन्शियसमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल तिने म्हणलं का आपल्यामध्ये असं काही झालं का? मी म्हणलं बिलकुलच नाही रे बाबा, असं आपल्यामध्ये बिलकुलच असं काही नाही झालं. कारण जेव्हा ती उठली तेव्हा ती माझ्या खांद्यावर होती, इथे होती आणि मी जस्ट या साईडला तोंड करून होतो. आणि आपल्यामध्ये काय झालं का? शिजेस. मी म्हणलं आपल्यामध्ये असं काहीच नाही झालं, नथिंग, थँक गुडनेस. बट मी तिला म्हणलं की वी जस्ट लिटल बिट किस. तर ती किसच केलं ना. ओके ठीक आहे म्हणे, काही प्रॉब्लेम नाही. माझ्यासाठी तर खूप मोठा प्रॉब्लेम होता राव. तिच्यासाठी प्रॉब्लेम नसेल बट तिच्या वेळेस म्हणजे तिच्यासोबत असं खूपदा झालं असं. बट माझ्या वेळेस असं बहुत कमी वेळ झालं. बहुत कमी म्हणजे बहुतच रेअर. बहुत रेअर म्हणजे जस्ट लाईक फर्स्ट टाइम ना. कशाला म्हणजे जस्ट म्हणून दे फर्स्ट टाइम. या आणि दॅट्स इट. मग काही नाही, आम्ही सकाळी उठलो, तोंड वगैरे धुतलो, चहा वगैरे बनवला आणि जस्ट सोबतच होतो. संडे होता, सो देर इज नो नीड अ जॉब, नो नीड टू डू एनिथिंग. सो आम्ही त्याच्यात चहा पित होतो तेव्हा म्हणजे मी कसं सकाळी उठलो, दात घासले, ती फ्रेश होती म्हणे तोपर्यंत मी बिस्किट वगैरे आणले, दूध वगैरे आणल्यानंतर आलो, ती फ्रेश होती, चाय बनवला, दूध आणि चाय पिऊन राहिलो आम्ही. चाय आणि बिस्किट आणि ब्रेड खाऊन राहिलो. मग तिने विचारलं का रात्री काय काय झालं बा. सो असं झालं रात्री. सो तुला काय असं होते का वगैरे. नाही, जस्ट रिअली नाईस. मग तीच म्हणे का इट्स रिअली वंडरफुल डे. आणि मी म्हणलं का तू दारूचा प्लॅन कसा काय बनला. म्हणलं म्हणजे माझ्या मनातही आयडिया होती म्हणलं, बट कसं आहे की दारूमुळे पूर्ण प्लॅन खराब होतो म्हणलं. म्हणजे कसं काय सगळं ड्रिंक राहते त्यामुळे कळत नाही का व्हॉट जस्ट हॅपन ऍक्च्युली. बट ती म्हणे मला सगळं कळत होतं म्हणे आणि मी फुल ऑन कंट्रोलमध्ये होती म्हणे. आणि मी जो टाइम तुझ्यासोबत जो स्पेंड केला इट वॉज रिअली गुड, रिअली नाईस. दॅट्स इट. मग ती म्हणे का आपण हे जे रिलेशन आहे वॉट एव्हर इट इज, फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड आहे या मोर दॅन फ्रेंड और गर्लफ्रेंड आहे, आय डोंट नो. सो याला काय नाव द्यावं म्हणलं. मी पण तिथे काफी कन्फ्यूज झालो का आपण नाव देऊ तर कोणतं नाव देऊ. बट आपण याला नाव नाही देऊ म्हणलं, जस्ट वी आर फ्रेंड. आणि तुझ्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग, माझ्यापाशी काही प्रॉब्लेम असेल तर मी सांगेन. आपला जो टाइम आहे हा बिकम बेटर बनवण्यासाठी आपल्याला त्याला कोणत्या रिलेशनची गरज नाही म्हणलं. त्या जस्ट मी तुला असं एक प्रकारे सांगितलं एकदम तर जस्ट लाईक वी आर फ्रेंड्स. आणि कसं आहे की आपल्या दोघांच्या मध्ये रिलेशन आहे, आपण एक फ्रेंड आहे आणि आपण दोघे जण एक प्रकारे सोबत राहू, जस्ट हॅव्हिंग फन. आणि याच्यामध्ये काही दुरावा वगैरे नाही.
आणि याच्यामध्ये काही कॉन्टॅक्ट नाही. सो जर तुला कोणत्या दुसऱ्या मुलासोबत हुकअप करायचं, सो यू कॅन. आय वॉन्ट टू हुकअप विथ अनदर गर्ल, सो आय कॅन. सो वी जस्ट being friend and that's everything. So she's agree and I also agree. मी तिला खूप चांगलं समजून सांगितलं and she's really nice. आणि त्याच्यानंतर काय झालं की ओके ठीक आहे. आणि नंतर नाश्ता बनवला, पोहे खाल्ल्यानंतर आम्ही साफसफाई वगैरे केली आणि त्यांना ठरवलं का आपण नेक्स्ट टाइम वगैरे केव्हा भेटायचं, म्हणजे असं भेटू म्हणलं केव्हा तरी. बट आता भेटू ना, आता आज संडे आहे, सो कुठेतरी जाऊ म्हणे. सो लेट्स गो. कुठे जायचं तर चलो म्हणे रमन सायन्स सेंटर. म्हणजे मी जस्ट माझ्या मनामध्ये नेहमी हा पॉइंट होता की चलो रमन सायन्स सेंटरला जाऊ म्हटलं. सो शी इज ओके, ठीक आहे चलो रमन सायन्स सेंटर. सो आम्ही रविवारी रमन सायन्स सेंटर मध्ये गेलो. करीब दुपारी 12 वाजता गेलो. तिथे पण खूप मजा केली. आम्ही 2 जण होतो आणि वी जस्ट स्पेंड रिअली नाईस टाइम. सच अ ग्रेट अमेझिंग थिंग्स हॅपन्स विथ हर, हॅपन्स विथ मी. इट्स सच ऑसम. आणि रमन सायन्स सेंटर पाहिल्यानंतर आम्ही तिथे जेवण वगैरे केलं, थोडासा वडापाव आणि त्याने आईस्क्रीम खाल्ली. अँड देन तिला तिच्या रूमपर्यंत सोडून दिलं. तिच्या रूममेट सोबत पण भेटलो आणि या मी टू. आणि देन ओके ठीक आहे म्हणलं निघतो. आणि मग जेव्हा मी निघतोच तेव्हा ती आली आणि शी किस ऑन माय चीक या. तिने गालावर पप्पी घेतली. अँड what is puppy? It's not like that word. It's such a तू कळू शकते ना काय झालं. and then I just ती असं एक प्रकारे हवेत उडल्या टाईप वाटत या, एकदम फ्लाय. आणि मी बहुत जास्त खुश होतो, बहुत ही जास्त. आणि देन घरी आलो संध्याकाळी 7 वाजता आणि जस्ट लाईक इट. इन रियालिटी न्यूज फ्लॅश, इट वॉजंट हॅपेंड विथ मी. या अजूनपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी बिलकुल झालेल्या नाही. मी जस्ट एक प्रकारे परिकल्पना केली का माझ्यासोबत अशा प्रमाणे होईल. एक प्रकारे माझं ड्रीम आहे का असं प्रकारे झालं तर इट विल बी रिअली गुड. कारण मी या फिलिंग्स अजूनपर्यंत एक्सपिरियन्स केल्या नाही. आणि जे काही विदाऊट एक्सपिरियन्स केलेल्या फिलिंग्स आहे ते मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये शेअर केला. इट विल बी सच ए ग्रेट. आणि अजूनपर्यंत ह्या साऱ्या गोष्टी झालेल्या नाही. शी डिडंट इव्हन किस मी, आय डिडंट इव्हन किस. आम्ही मटन नाही खाल्लं, आम्ही दारू नाही पिली, आम्ही नाही भूताचा पिक्चर पाहिला नाही, आम्ही सोबत झोपलो. हे जस्ट वय वाढून चाललं राव. इश्क हो गया लोंडे को, इश्क हो गया. अरे इश्क कोणासोबत राव. इश्क करने के लिए लड़की तो चाहिए. लड़की, वेयर इज लड़की? लड़की इज नॉट लड़की इज हियर. इट्स जस्ट लाइक माय माइंड एंड जस्ट स्टेट ऑफ द आर्ट टू टेल, टू इमेजिन लाइक इट विल बी हैपन्स विथ मी. एंड हाउ गुड I am. एन्जॉय द फिलिंग्स ऑफ अलोन. एकटं राहतो त्यामुळे अशा प्रकारचे फिलिंग्स येते राहू. सो मी एकटा राहतो ना त्यामुळे अशा प्रकारचे फालतूचे विचार करतो. आणि हे आर्टिफॅक्ट एपिसोड नाही. सो इट जस्ट लाईक ड्रीम, वंडरफुल ड्रीम, राईट? That's it.